दरम्यान आता आपण थेट विधान भवन परिसरामध्ये जाऊया। इथे सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। पायऱ्यांवरती बसून अनिल परब यांना निलंबित करा अशा पद्धतीने सत्ताधारी आमदार एकत्र येऊन आंदोलन करतायत। गेल्या 10 मिनिटांपासून 10 वाजताच हे आंदोलन आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। सर्व आमदार आहेत ते आता विधान भवनात येत आहेत। छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करणाऱ्या अनिल परबांचा राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करणाऱ्या अनिल परबांचा राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करणाऱ्या अनिल परबांचा आमदार अनिल परब यांच्याकडनं छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तुलनात्मक एकूण विधान केल्यानंतर सगळे सत्ताधारी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्याला बघू शकतो आहे की आमदार प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, हे सध्याला इथं आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। सोबतच चित्रा वाघ देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत। कुठेतरी राज्यपालांचा अपमान झाला आणि त्यामुळे अनिल परब यांना निलंबित करा अशा प्रकारची मागणी आपल्याला सध्याला इथं होताना पाहायला मिळत आहे। एकूणच कुठेतरी अनिल परब यांच्याकडनं बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी तुलनात्मक गोष्टी केलेल्या होत्या, ज्यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर त्यांच्याकडनं असं म्हणण्यात आलेलं होतं की संभाजी महाराजांचा ज्या प्रकारे छळ झाला धर्म बदलण्यासाठी, त्याच प्रकारे आपला देखील पक्ष बदलण्यासाठी देखील आपला छळ झाला अशा प्रकारचं विधान त्यांच्याकडनं आपल्याला होताना पाहायला मिळालेलं होतं। आपण आज सध्याला बघतोय आमदार गोरखे असेल, कोळंबकर असतील, हे देखील आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एकूणच हिंदू देशटे आणि क्रूर औरंग्या अशा प्रकारची उपमा देखील आपल्याला इथं देताना पाहायला मिळत आहे। एकूणच राज्यपालांच्या अभिभाषणाचा अपमान सहन करणार नाही महाराष्ट्र अशा प्रकारचे पोस्टर्स आपल्याला सध्याला या सगळ्या आमदारांच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत। एकूणच तुलनात्मक कुठेतरी अपमान केला अशा प्रकारचा आरोप जो आहे तो सध्याला आपल्याला या सत्ताधारी पक्षांकडनं होताना पाहायला मिळतो आहे। सोबतच राज्यपालांच्या अभिभाषणावर जे केलेलं विधान आहे ते कुठेतरी अवमानजनक होतं, राज्यपालांचा हा अवमान होता अशा प्रकारचा आरोप देखील सत्ताधारी करताना दिसतात। आणि सध्याला जर पाहायचं तर भाजपचे आमदार असतील हे सध्याला आंदोलन करतायत। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। तर ही दृश्य आपण थेट पाहतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवरची आहेत आणि इथे सत्ताधारीच आंदोलन करतायत अनिल परब यांच्या विरोधामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।